नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही त्यातले आहात का की चिक्कार व्हिडिओ बघितले, खूप शिकलो, सगळे नियम पाठ केले, पण तरीही डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये अजूनही प्रॉब्लेम येतोय किंवा काही मार्क जातात? तर थांबा, तुम्ही योग्य व्हिडिओ बघताय, कारण पुढच्या 5 मिनिटांमध्ये हे 5ही प्रकार आपण या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्टचे बघणार आहोत, जेणेकरून तुमचा एकही मार्क यामध्ये जाणार नाही. 2 मार्कांसाठी विचारला जाणारा हा डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन, याचे दोन्हीही मार्क 2 पैकी 2 मार्क कसे मिळवायचे याची एक छोटीशी ट्रिक, क्लुप्ती या ठिकाणी मी आज तुम्हाला देणार आहे. पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला यापूर्वीचा जो एक मी व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्टची पूर्वतयारी कशी असते आणि ती केल्यानंतरच मग हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच. जेव्हा एक्झामला क्वेश्चन विचारला जातो तेव्हा 2 मार्क जे असतात ते कशासाठी दिलेले असतात, तर इन ब्रॅकेटमधलं जे वाक्य असतं ज्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात त्याच्यामध्ये तुम्ही जे काही बदल करता त्याच्यासाठीचा 1 मार्क असतो, आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर जे काही बदल तुम्ही करता कनेक्टिव्हपर्यंत तिथंपर्यंत 1 मार्क असतो. आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट एकूण 5 प्रकारांमध्ये होतं. पहिला प्रकार आहे ॲसेरेटिव्ह सेंटेन्स. ॲसेरेटिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य. जर तुम्हाला ॲसेरेटिव्ह विधानार्थी वाक्य हे जरी माहिती नसेल तर वाक्याच्या शेवटी असणारा जो पूर्ण विराम असतो, फुल स्टॉप असतो, त्याच्यावरून तुम्ही हा प्रकार अगदी इझिली ओळखू शकता. दुसरा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य. वाक्याच्या शेवटी या ठिकाणी प्रश्नचिन्ह असतो. तुम्हाला माहिती आहे का की इंट्रोगेटिव्हचे पण पुन्हा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे WH ने सुरू झालेला क्वेश्चन असतो, किंवा दुसरा असतो ज्याचं आन्सर येस किंवा नो अशा पद्धतीचं असतं, जे शक्यतो डू डज डिडनी स्टार्ट झालेले असतात किंवा वर्बनी स्टार्ट झालेले असतात. त्याच्यानंतर आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स याच्यामध्ये रिक्वेस्ट असते, ऑर्डर असते, ॲडवाईस असतो. म्हणजे या ठिकाणी हे जे वाक्य असतं ते वर्बनी शक्यतो सुरू होतं, जसं की ओपन द डोअर, प्लीज सिट हिअर, प्लीज स्लो रन, या पद्धतीची जी वाक्य असतात ती इम्पॅरेटिव्हमध्ये येतात. इम्पॅरेटिव्हमध्ये. त्याच्यानंतर आहे एक्सलेमेंटरी. एक्सलेमेंटरी वाक्य म्हणजे जे वाक्य या ठिकाणी आश्चर्य, दुःख किंवा अतीव तीव्र अशा भावना व्यक्त करतं त्याला एक्सलेमेंटरी म्हणतात. आता या ठिकाणी जर तुम्हाला एक्सलेमेंटरी वाक्य हे याची रचना, याच्या रचनेवरून जर ओळखता येत नसेल तर वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही हा प्रकार ओळखू शकता. आणि 5वा सगळ्यात शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे लेटनी सुरू होणारी वाक्य. म्हणजे या ठिकाणी आपण आज बघणार आहोत डायरेक्ट इनडायरेक्ट या 5ही प्रकारांमध्ये. या पाचही प्रकारांमध्येच डायरेक्ट इनडायरेक्ट विचारला जातो, आणि ते करत असताना नेमकं कशामध्ये बदल करायचा आहे, कुठे बदल करायचा आहे, हाही सगळ्यात शेवटी एक छोटासा चार्ट मी तुम्हाला देणार आहे. तो चार्ट जरी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलात किंवा एक्झामला जायच्या आधी वाचलात तरी सुद्धा तुम्हाला पूर्णपणे डायरेक्ट इनडायरेक्ट हे क्लिअर होणार आहे. चला तर मग आपण वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. त्या ठिकाणी आपण पहिला प्रकार बघतो, याच्यामध्ये ॲसेरेटिव्ह सेंटेन्स. ॲसेरेटिव्ह सेंटेन्स मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं तसं ज्या वाक्याच्या शेवटी तुम्हाला फुल स्टॉप दिसतो आणि ज्या वाक्यामध्ये यस प्लस व्ही प्लस ओ अशी छान रचना असते त्या वाक्याला ॲसेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. आता इथं 2 वाक्य मी या ठिकाणी घेतलेले आहेत. तर या वाक्यांचं जेव्हा तुम्ही डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, वाक्य किती जरी मोठं असलं तरी सुद्धा कोणत्या शब्दामध्ये बदल करणं गरजेचं आहे हे थोडंसं समजून घ्या. याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो प्लीज जाऊन बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं कोणत्या शब्दांमध्ये बदल करायचा. हो, त्याच शब्दांमध्ये जसं प्रोनाऊनमध्ये असणारे चेंजेस, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्बमधले चेंजेस, त्याच्यानंतर रिपोर्टेड वर्बमधले असणारे चेंजेस आणि वर्ड्समधले असणारे चेंजेस, हे 4ही चेंजेस जेव्हा तुम्ही पाठ करता, लक्षात ठेवता, माइंड करता, तेव्हाच तुम्हाला इथं डायरेक्ट इनडायरेक्ट हे समजणार आहे. आता या असेरेटिव्ह टाईप सेंटेन्समध्ये बघा, या ठिकाणी राम सेड टू टीचर डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम रीडिंग द नॉवेल. ठीक आहे, तर हे जे वाक्य आहे ते असेरेटिव्हचं म्हणजे साधं विधानार्थी वाक्य आहे. आता या वाक्याचं जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट करता तेव्हा काय करायचं आहे, राम. आता या ठिकाणी हा जो टोल्ड आहे, मी या ठिकाणी काय घेतलेलं आहे, टोल्ड घेतलेला आहे. आता हा जो टोल्ड घेतलाय तर हा टोल्ड मी या ठिकाणी का घेतला, कारण याचा हा जो काही आहे सेड टू, हा सेड टूचा बदल कशामध्ये झालेला आहे, टोल्डमध्ये झालेला आहे. टीचर आहे तसा. आता या 2 वाक्यांना जोडणारा कनेक्टिव्ह मी याच्या पूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की कनेक्टिव्ह हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे या 2 वाक्यांना जोडणारा दुवा या ठिकाणी कनेक्टिव्ह हा दॅट असतो. लक्षात ठेवा, असेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कनेक्टिव्ह जो असतो तो या ठिकाणी काय असतो, दॅटच वापरलेला असतो. लक्षात आलं. आता हा जो दॅट आहे तो या ठिकाणी काय येणार आहे, ॲज अ कनेक्टिव्ह म्हणून येणार आहे. त्याच्यानंतर आहे ही वॉज. आता ही काय येणार आहे, कारण हा जो आहे हा राम आहे. यांनी कुणाबद्दल सांगितलं
सांगितलेलं आहे, स्वतःबद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही जेव्हा प्रोनाऊनचे चेंजेस बघायला जाता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आयचा बदल ही किंवा शी मध्ये होतो, बरोबर आहे. तसा तर राम हा मुलगा आहे तर त्याच्यासाठी वापरलं जाणारं जे प्रोनाऊन आहे ते हीच असणार आहे. ॲमचा बदल वॉज मध्ये होतो. रीडिंग आहे तसा येणार आहे आणि द नॉवेल. लक्षात आलं. पुढचं वाक्य बघा, ही सेड टू. आता जसं मी मगाशी म्हणाले त्या पद्धतीने या ठिकाणी सेड टूचा बदल जो काही आहे तो टोल्ड मध्ये झालेला आहे. लक्षात आलं. आता त्यानंतर आहे की या दोन वाक्यांना जोडणारा म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा पर्यंत जे वाक्य आहे ते लिहित असताना ते जिथं पूर्ण होतं तिथं तुम्हाला काय करायचं आहे, दॅट वापरायचं आहे. असेरिटिव्ह सेंटेन्समध्ये दॅट हा कनेक्टिव्ह असतो. यू विल गेट अ लेटर टुमॉरो. आता या ठिकाणी ही सेड टू हर आहे, ही सेड टू हर. मग आता या ठिकाणी यानं म्हणजे तो जो मुलगा आहे किंवा ती जी व्यक्ती आहे, पुरुष आहे, तर त्यानं त्या मुलीला सांगितलेलं आहे की यू विल गेट अ लेटर टुमॉरो. आता यांनी हिच्यासाठी सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर हे जे यू आहे ते कोणासाठी असणार आहे, या ठिकाणी शी असणार. लक्षात आलं. आता मी याच्या पूर्वी पण आपण बघितलेलं यू हे एकवचनी आणि अनेकवचनी असे दोन प्रकार आहेत. मग एकवचनीसाठी काय, अनेकवचनीसाठी काय आपण हे बघितलेलं आहे. मग आता हा यू जो आहे तो एकवचनीसाठी, त्यामुळे इथं शी येणार आहे. आता विलचा बदल वुड मध्ये होणार आहे. गेट अ लेटर टुमॉरो, मी याच्या पूर्वी पण सांगितलेलं टुमॉरोचा बदल द नेक्स्ट डे असा होतो. साध्य आहे, याच्याही पेक्षा मोठं वाक्य आलं तरी फक्त जे वाक्य आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फोकस कुठं करायचा असतो, सेड टू आहे का ते बघायचं. समजा इथं सेड टू नसतं, नुसतं सेड असतं तर ते सेड आहे तसं ठेवायचं. आणि सेड टूचा नुसतं जर सेड टू जर असं असेल तर त्याचा बदल टोल्डमध्ये होतो. कुठं, विधानार्थी वाक्यांमध्ये. आणि त्याच्यानंतर मग दॅट लावायचं आहे. दॅट लावल्यानंतर मग आपलं हे पुढचं ऑपरेशन स्टार्ट होतं. कुठलं तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे काही वाक्य आहे त्याच्यामध्ये बदल करत जायचं आहे. त्याच्यामध्ये जो सर्वनाम आहे त्याच्यात बदल होतोय काय बघायचा, हेल्पिंग वर्ब आहे त्यात बदल होतोय, इतर शब्द आहेत त्याच्यामध्ये बदल होतात. हे थोडंसं टप्प्याटप्प्याने समजून घेतलं की मग मात्र तुम्हाला काही अडचण येत नाही. याच्यामध्ये मी परत सांगते की जे काळातले बदल आहेत ते ॲटोमॅटिक होतात जेव्हा तुम्ही हे शब्दातले बदल करत जाताय तेव्हा. त्यामुळे काळानुरूप हे मात्र लक्षात ठेवायच्या फंद्यात पडू नका. कारण इथं कसं होतं, जे वर्ब आहेत जसं की आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या पहिल्या वाक्यामध्ये रीडिंग आहे, नेक्स्टच्या वाक्यामध्ये गेट आहे, तो आहे असाच राहतो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. पण नेमका बदल कुठे होतो, इथं ह्या सर्वनामामध्ये, त्याच्यानंतर ह्या हेल्पिंग वर्बमध्ये. तो नेमका काय आहे हे छोटं छोटं जरी तुम्ही लक्षात ठेवत गेलात किंवा हे जरी बदल करत तुम्ही गेलात, जागा काही कोणाच्या बदलायच्या नाही आहेत. फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, जे शब्द आहेत त्याच्यामध्ये काय बदल करायचा एवढं जरी लक्षात आले तरी सुद्धा समजून जाईल. ॲसेरिटिव्ह समजलं. आता पुढचा प्रकार आपण बघूया. ठिकाणी आपण पुढचा प्रकार बघूयात ज्याला आपण काय म्हणतो, इंट्रोगेटिव्ह म्हणतो. प्रश्नार्थक वाक्य असतं. मग आता मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की प्रश्नार्थक वाक्याचे पण पुन्हा दोन प्रकार पडतात. एक असतो तो WH क्वेश्चन, जो WH वर्डनी स्टार्ट झालेला असतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं, ठीक आहे. आणि दुसरा असतो तो म्हणजे या ठिकाणी वर्बनी किंवा हेल्पिंग वर्बनी स्टार्ट झालेलं वाक्य असतं ज्याच्यामध्ये डू डज डिड हेच मोस्टली असतात. त्याला या ठिकाणी दुसरा प्रकार म्हटला जातो, ज्याला यस नो टाईप किंवा वर्बल क्वेश्चन असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे दोन्ही प्रकार करताना थोडासा बदल आहे बरं का. त्यामुळे मुलांचं ना इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आलं की मग ते चुकतं. मग ते चुकण्यापाठीमागचं कारण हे असतं की त्यांना या ठिकाणी प्रॉपर वाक्याचे नियम माहिती नसतात. या ठिकाणी बघू शकता ही सेड आहे, सेड आहे, सेड टू आहे, टोल्ड आहे, वॉट एव्हर जे काही असेल, एक लक्षात ठेवायचं आहे दोन्हीही सिच्युएशनमध्ये म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये रिपोर्टेड वर्ब हा कायम आजकडेच असणार आहे. सेड आला तरी आस्कड आहे, टोल्ड आला तरी आस्कड आहे, सेड टू आला तरी आस्कड आहे, आस्क्ड आला तरी सुद्धा आस्क्ड आहे. लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर आहे तो म्हणजे आता इथं हा जो कनेक्टिव्ह आहे, तुम्ही आपण मागं जे असेरिटिव्ह सेंटेन्स होतं त्याच्यामध्ये तुम्ही कनेक्टिव्ह बघितलेले दॅट वापरलेलं आहे. आता इथं सुद्धा कनेक्टिव्ह वापरायला लागणार आहे. पण लक्षात ठेवा ज्या वाक्याची सुरुवात म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणते मी, इन्व्हर्टेड कॉमामध्ये ज्या वाक्याची सुरुवात WH वर्डने होते, जसं वॉट आहे, व्हेन आहे, हाऊ आहे, वाय आहे, हू आहे, हे की नाही. तर हे जे काही वर्ड्स असतात, हे जे काही शब्द आहेत तेच शब्द ॲज अ कनेक्टिव्ह म्हणून आपल्याला वापरायचं. म्हणजे त्यांनीच वाक्याची सुरुवात करायचं आहे, त्यांनीच वाक्य काय करायचं आहे, जोडायचं आहे.
लक्षात आलं. आता इथं काय केलेलं आहे, ही सेटचा बदल आस्कमध्ये केलेला आहे, त्याच्यानंतर व्हॉट आहे तसा घेतलेला आहे. म्हणजे इथं या दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह पाहिजे होता दॅट सारखा, पण तो आपण काय केलेला आहे, ड्रॉप केलेला, तो घेत नाही. इथं जो वर्ड डब्ल्यूएचचा आहे तोच घ्यायचा. समजा इथं वाय असता, व्हॉट असता, व्हेन असता, हाऊ असता, वेअर असता, तो आपण आहे असाच घेतला असता. लक्षात आलं. त्याच्यानंतर इथचा बदल वॉजमध्ये होतो. आता युवर आहे. युवर हे जे काही आहे तर ते कुणासाठी आहे, हीचसाठी आहे किंवा हरसाठी आहे हे आपल्याला प्रॉपर माहिती नाही. कारण इथं काय विचारले, ही सेड टू हर असं म्हटलं असतं तर आपण फक्त तिथं हर लिहिलं असतं, पण ही सेड कुणाला विचारलेलं आहे हे ठाऊक नाहीये, त्याच्यामुळे हीच किंवा हर दोन्ही घ्यायचं आहे, नेम लिहून थांबायचं आहे. लक्षात आलं. हे होतं डब्ल्यूएच साठी. जेव्हा वर्बल क्वेश्चन्स असतात किंवा यस नो टाईप ज्याचा आन्सर येतं अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा काय करायचं आहे, आय आस्क्ड इथं ऑलरेडी आहे त्याच्यामुळे आपण घ्यायचं आहे. समजा इथं सेड आहे, टू आहे, सेड आहे, सेड टू आहे किंवा टोल्ड आहे, तर ते आहे म्हणजे ते त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं, आस्क घ्यायचं आहे. आता इथं मात्र हा जो क्वेश्चन आहे तिथं मात्र कनेक्टिव्ह इफ लावायचा आहे. आता हे प्रश्न ओळखायचे कसे, तर इन्व्हर्टेड कॉमा मधला क्वेश्चन रीड करा. इथं काय म्हटलंय, डू यू सी डार्कनेस, याचा आन्सर काय येतं, येस किंवा नो असंच येतं ना, बरोबर आहे. मग या ठिकाणी ह्याला काय म्हणायचं, वर्बल क्वेश्चन म्हणायचं. मग आता इथं काय करायचं आहे, ॲज अ कनेक्टिव्ह म्हणून इफ घ्यायचं आहे. पण इथं डब्ल्यूएच क्वेश्चनला मात्र तसं करायचं नाही आहे. कनेक्टिव्ह जो डब्ल्यूएच वर्ड आलेला आहे तोच आपण घ्यायचा आहे, म्हणजे तिथं काहीही कनेक्टिव्ह येत नाही. लक्षात आलं. मग आता इथं इफ घेतल्यानंतर आता इथं हर असं म्हटलेलं आहे, बरोबर, तुमच्या लक्षात येते. हर म्हटल्यानंतर इथं काय आहे, डू यू सी. आता डू हा जाणार आहे, लक्षात घ्या. डू आहे, डज आहे, जे काय हेल्पिंग वर्ब आहेत ते या ठिकाणी काय होतात, ड्रॉप होतात, निघून जातात. इफ आता इथे यूच्या बदली यू हे कोणासाठी वापरलेलं आहे, ही किंवा शी, हे आपल्याला लगेच क्लिअर होतं कारण इथं ऑलरेडी काय विचारलेलं आहे, ही आस्क्ड हर, ही आस्क्ड हिम असं असतं. तर मग इथं हिम असतं तर इथं ही आलं असतं. लक्षात आलं. इथं आता शी घेतलेलं आपण. आता इथं मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की क्रियापदाचं जे रूप आहे ते तिसरं रूप घ्यायचं आहे. कधी, जेव्हा यस नो टाईप क्वेश्चन येतो तेव्हा. आता इथं सीचा बदल कशात होता ना, होतो या ठिकाणी सॉ मध्ये होतो. लक्षात आलं. सॉ डार्कनेस. समजलं. दुसरं जे क्रियापदाचं रूप आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. सी सॉ सिन. समजलं का. या ठिकाणी दुसरं जे क्रियापदाचं रूप आहे ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. समजलं. तर या पद्धतीने डब्ल्यूएच आणि यस नो टाईप अशा दोन्ही पद्धतीचे, डब्ल्यूएच मध्ये डब्ल्यूएच हा स्वतःचा कनेक्टिव्ह स्वतःच राहतो आणि यस नो टाईप मध्ये जो कनेक्टिव्ह आहे तो या ठिकाणी काय केला जातो, इफ वापरला जातो. आणि इथे रिपोर्टेड वर्ब दोन्हीकडे काय असणार आहे, आस्क्ड असणार आहे. समजलं. आता पुढचा जो काही आहे प्रकार इम्पेरेटिव्ह तो आपण बघूयात. येतो तो म्हणजे इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. याच्यामध्ये रिक्वेस्ट आहे, सजेशन आहे, ॲडवाईस आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता यामध्ये वाक्याची जी सुरुवात असते ती वर्बनी स्टार्ट झालेली असते, त्याच्यामुळे यस प्लस व्ही प्लस ओ असा काही फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. ही एक सोपी म्हणजे ट्रिक म्हणू शकता किंवा सोपं सिम्पटम आहे, सिम्बॉल आहे, ते सेंटेन्स कसं फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी जे पहिलं वाक्य आहे, शी सेड गेट इट युअरसेल्फ. ओके. आता या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य आहे ते त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, एचवी असं काही या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाहीये. तो डायरेक्ट काय वर्बनी स्टार्ट होतो. दुसरं वाक्य आहे बघा, ही सेड ओपन द डोअर. या ठिकाणी वर्बनी स्टार्ट झालेलं आहे. त्याच्यावरून कळतं की हे वाक्य कशाचं आहे, आज्ञार्थी वाक्य किंवा या ठिकाणी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी विसरू नका, मी तुम्हाला एक चार्ट देणार आहे, चार्टनुसार आपण हा समजून घ्यायचा. त्याच्यामुळे कुठंही जाऊ नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा. या ठिकाणी बघू शकता की शी सेड. आता शी सेड आहे ते या ठिकाणी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला कसं होतं की जो हा रिपोर्टेड वर्ब आहे की नाही, हा वर्ब एकतर सजेस्टेड, रिक्वेस्टेड या पद्धतीचे असतात. त्यामुळे हे 2-4 जे काही आहेत किंवा काहीही नाही समजलं, आपल्याला काही लिहायचं आहे कळालं नाही, तर या ठिकाणी तुम्ही ही सेड असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. पण शक्यतो रिक्वेस्ट आहे, सजेस्ट आहे हे समजलं तर प्लीज तुम्ही ते त्या ठिकाणी लिहा. लक्षात आलं. शी सेड इन्व्हर्टेड कॉमा गेट इट युअरसेल्फ. शी आहे असं घेतला, सेटचा बदल सजेस्टेड मध्ये केला. आता या ठिकाणी जो कनेक्टिव्ह आहे तो या ठिकाणी टू येतो. लक्षात घ्या. जो कनेक्टिव्ह आहे दोन वाक्यांना जोडणारा तो टू आहे. आपण इंट्रोगेटिव्ह मध्ये बघितलेलं तिथं डब्ल्यूएच वर्ड आहे असाच येणार आहे, त्याच्यानंतर यस नो टाईप क्वेश्चनला इफ लागतो, तसं इथं टू लागलेला आहे. गेट
इट. आता युअर सेल्फ आहे तिथे हिमसेल्फ किंवा हरसेल्फ येणार आहे, दोन्हीपैकी काही. यामध्ये सुद्धा ही सेड, ही रिक्वेस्टेड टू ओपन द डोअर, ओपन द डोअर आहे असं, कारण याच्यामध्ये कुठलंही सर्वनाम वापरलेलं नाही आहे. ही ओपन द डोअर यस्टरडे किंवा ओपन द डोअर टुमॉरो, हे की नाही, या पद्धतीचे जर शब्द आले असते तर आपण पुढे काहीतरी बदल केला असता, पण ओपन द डोअर याच्यामध्ये काहीही बदल करण्यासारखं नाही आहे, त्यामुळे ते आहे असं सुद्धा काही वेळेला येऊ शकतं. त्यामुळे हा होता एम्पॅरेटिव्ह प्रकार, म्हणजे ज्याला आपण आज्ञार्थी म्हणतो ते. त्यामुळे तुम्हाला हे कळलं पाहिजे की या ठिकाणी सजेस्टेड आहे, रिक्वेस्टेड आहे, ॲडवाईस आहे, जे काही आहे ते. काही कळालं नाही तर तुम्ही आस्क किंवा सेड सुद्धा वापरू शकता, पण कनेक्टिव्ह मात्र दोन्हीकडं टूच आहे हे लक्षात ठेवा. दोन्हीकडं इन द सेन्स म्हणजे 2 वाक्य दिलेत म्हणून, पण इम्पॅरेटिव्हला या ठिकाणी टूच हा कनेक्टिव्ह वापरला जातो. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रकार बघू, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे, तर पुढील प्रकार बघूया तो म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क्स असलेले वाक्य किंवा एक्सक्लेमेशनचं वाक्य किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता या ठिकाणी जेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स या ठिकाणी डायरेक्ट टू इनडायरेक्टला विचारलं जातं, तेव्हा या ठिकाणी काय करायचं बघा. सगळ्यात आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे, हे लक्षात असलं पाहिजे की जे एक्सक्लेमेटरी मार्कचं वाक्य आहे किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे काही आहे ते आपल्याला ॲसेरेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि मग त्याचं तुम्हाला जे काही इनडायरेक्ट करायचं आहे ते तुम्ही करू शकता. तुम्ही असंच हे वाक्य जर करायला घेतलं तर थोडंसं चुकायची शक्यता आहे. पण जर समजा या ठिकाणी तुम्हाला आता इथून सुरुवात आहे की मला एक्सक्लेमेटरी जे सेंटेन्स आहे ते मला ॲसेरेटिव्हमध्ये करता येत नाही, थोडेसे नियम माहिती नाहीत, तर इथे तुम्हाला कळून जाईल, इथे लक्षात येईल तुम्हाला की नेमकं काय करायचं आहे, किंवा ही जर पद्धत लक्षात ठेवली तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. चालेल. पहिलं जे वाक्य आहे, हाऊ अमेझिंग इट इज इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आय सेड. सेकंड सेंटेन्स इज he said in inverted comma, double inverted comma, what a foolish job he has done. Okay, inverted comma complete, सॉरी एक्सक्लेमेटरी मार्क आणि इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. या ठिकाणी हे जी दोन्ही वाक्य आहे त्या दोन्ही वाक्यांमध्ये एक गोष्ट लक्षात येते बघा, की इथे हाऊ हा वर्ड आहे आणि इथे व्हॉट हा वर्ड आहे. ज्या एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये हाऊ हा शब्द आलेला असतो तिथं आपल्याला पुढे जाऊन व्हेरी हा वर्ड वापरायचा असतो, आणि ज्या वाक्यामध्ये व्हॉट हा वर्ड आलेला असतो त्याचं ज्यावेळी तुम्ही विधानार्थी ॲसेरेटिव्ह सेंटेन्स करता तेव्हा त्या ठिकाणी अव्हेरी वापरायचं असतं, एवढं लक्षात घ्या. समजलं? आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया ॲज इट इज, जसं मगाचपासून आपण बघत आलोय त्या पद्धतीनं. या ठिकाणी वाक्य जरी डबल इन्व्हर्टेड कॉमाने सुरू झालेलं वाक्य जरी स्टार्टिंगला दिलं तरी आपण लिहत असताना आन्सर करत असताना या ठिकाणी जे रिपोर्टेड वर्ब आहे त्यांनी सुरुवात करायची, जसं की आय. आता इथं सेड आहे, टोल्ड आहे, आस्क्ड आहे, व्हॉट एव्हर जे काही असेल, पण एक्सक्लेमेटरी वाक्याला एक्सक्लेम्ड हेच या ठिकाणी रिपोर्टेड वर्ब हवा आहे. ते काही वॉटने सुरू दे, हाऊने सुरू दे, पण या ठिकाणी तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह दिसलं किंवा उद्गारवाचक चिन्ह आहे हे कळालं तर ते वाक्य कशाचं आहे तर एक्सक्लेमेटरीचं वाक्य आहे, आणि त्या वाक्याला एक्सक्लेम नावाचा किंवा एक्सक्लेम्ड हा वर्ड जो काही आहे तो रिपोर्टेड वर्ब म्हणून वापरायचा आहे. तो झाल्यानंतर इथं सुद्धा ॲसेरेटिव्ह सारखा जो कनेक्टिव्ह आहे तो दॅट असणार आहे. लक्षात आलं? आता त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमामध्ये ज्या काही गोष्टी त्या बदलायच्यात आपल्याला. ठीक आहे, मग आता इथं काय येणार आहे की इट आहे असं घेतला, इथचा बदल वॉजमध्ये केला. आपण ज्यावेळी एखादं वाक्य एक्सक्लेमेटरीचं वाक्य जेव्हा ॲसेरेटिव्ह करतो तेव्हा हेच करतो ना, की वाक्याच्या शेवटी या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब दिसतो, तो पुढं घेऊन यायचा आहे. तर तो पुढं आणताना काय करायचं आहे की जो काही सब्जेक्ट आहे इट आहे असा राहणार आहे, पण इथचा बदल वॉजमध्ये होणार आहे, आणि हाऊच्या बदली आपण काय घेतलेलं आहे व्हेरी घेतलेलं आहे. लक्षात आलं? व्हेरी अमेझिंग. याही वाक्यामध्ये असंच आहे बघा, ही एक्सक्लेम्ड दॅट. आता या ठिकाणी ही जो काही सब्जेक्ट आहे तो शोधायचा आहे, तो सब्जेक्ट या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. तो सब्जेक्ट घेतल्यानंतर हॅडचा बदल हॅडमध्ये होणार आहे, डन आहे असं येणार आहे. आता वॉट बदली काय येणार आहे, म्हणजे जिथं कुठं आपल्याला हा सब्जेक्ट सापडतोय तिथंपर्यंतचं वाक्य आधी घ्यायचं आहे.
हे लक्षात आलं. मग आता इथं काय, ही हॅज डन, हे सगळं मटेरियल आधी येणार आहे. मग त्याच्या आधी कोण येणार आहे, ही येणार आहे. मग हॅजचा बदल हॅडमध्ये होणार आहे, डन आहे असं येणार. मग ना त्याच्यानंतर मग पुढचं जे काही राहिलेला जो भाग आहे सुरुवातीपासूनचा वॉटने किंवा हाऊनी स्टार्ट होतो तो आपल्याला मग घ्यायचा आहे. लक्षात आलं. इथं पहिल्या वाक्यात पण तसंच केलेलं आहे बघा. इथं पण काय केलेलं आहे, हाऊ अमेझिंग इट वॉज. आता हा जो सब्जेक्ट आहे हा सापडल्यानंतरचा जो काही शेवटपर्यंत भाग आहे तो आपण आहे असं आधी पुढं घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग हाऊनी किंवा वॉटनी जे स्टार्ट होतं ते आपण घेतलं. मग आता इथं काय केलेलं आहे आपण की ही हॅड डन अ व्हेरी का, कारण वॉट आहे म्हणून, अ व्हेरी फुलिश जॉब. लक्षात आलं. या पद्धतीनं हे एक्सप्लेमेंटरीचं झालं. आता आपण बघूयात लेटनी सुरू होणारी जी वाक्य आहेत, लेट या शब्दाने, तर त्या वाक्याचं जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट करता तेव्हा ते कसं करायचं तेही आपण बघून घेऊ. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लेटनी सुरू होणारं वाक्य. लेट या शब्दाने सुरू होणारं वाक्य जे असतं त्याचा जेव्हा इनडायरेक्ट तुम्ही करता तेव्हा ते करत असताना काय करायचं आहे की सजेस्टेड हा जो काही रिपोर्टेड वर्ब आहे तो या ठिकाणी वापरायचा आहे आणि जो कनेक्टिव्ह आहे तो या ठिकाणी कोण घ्यायचा आहे, दॅट घ्यायचा आहे, जो इथं आपण या ठिकाणी घेतलेला आहे. लक्षात आलं. आता हे वाक्य कसं असतं तर राम सेड टू हिज फ्रेंड लेट्स गो, किंवा ही सेड टू हिज फ्रेंड्स लेट्स गो आउट फॉर वॉक. लेट्स अस किंवा लेट्सनी चालू झालेलं हे वाक्य असतं. मग या वाक्यामध्ये काही फारसं टेन्शन घ्यायचं कारण आहे, काही काढायचं आणि काही त्या ठिकाणी ॲड करायचं हे लक्षात घ्या. तर सुरुवातीला जो रिपोर्टेड वर्ब आहे तो सजेस्टेड वापरायचा आहे. राम सजेस्टेड टू हिज फ्रेंड्स, कनेक्टिव्ह आहे दॅट. आता या ठिकाणी लेट्स गो हे जे वाक्य आहे ते करत असताना काय येणार आहे, दे शुड गो. लेट्स अस हे जाणार आहे, त्याऐवजी काय येणार आहे, दे शुड गो येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य घेऊयात, ही सेड टू हिज फ्रेंड लेट्स गो आउट फॉर वॉक. ही सजेस्टेड टू हिज फ्रेंड्स दॅट. कळालं. म्हणजे सजेस्टेड टू हिज फ्रेंड्स दॅट. आता लेट्स अस गो आहेत त्या ठिकाणी काय येणार आहे, लेट्स अस हे निघून जाणार आहे, दे शुड गो आउट फॉर वॉक. लक्षात आलं. म्हणजे लेट्स अस हे जे वाक्य आहे किंवा लेट्स असने सुरू होणारे जे शब्द जे सेंटेन्स आहे त्यामध्ये जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट करता तेव्हा तो निघून जातो आणि त्याच्याऐवजी त्या ठिकाणी काय येतो, दे शुड हा वर्ड येणार आहे. लक्षात आलं. त्यामुळे बरेचदा विद्यार्थ्यांना असं होतं की लेटनी चालू झालेलं जे वाक्य असतं ते कसं करायचं, तर त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह जो काही आहे तो दॅटनी वापरायचा आहे. लक्षात आलं. कनेक्टिव्ह दॅट वापरायचा आहे. रिपोर्टेड वर्ब जो काही आहे तो सजेस्टेड असणार आहे. समजलं. आता या ठिकाणी आपण सगळ्यात लास्टला या ठिकाणी एकदम IMP गोष्ट बघणार ती म्हणजे चार्टने आपण या ठिकाणी समजून घेणार, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट बाबतीत कुठलीच अडचण राहणार नाही. चला तर मग सुरू करूयात. आपला शेवटचा टप्पा जो चार्ट आहे तो बघायचा आहे, जेणेकरून आपण आतापर्यंत जे चारही प्रकार 4-5 जे काही प्रकार बघितलेत त्याच्यावरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येणार आहे. ठीक आहे. आता जाता डायरेक्ट इनडायरेक्ट शिकायचं काय, तर मग थांबा 1-2च मिनिटं. या ठिकाणी आपण बघूयात डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट अगदी जाता जाता 2च मिनिटामध्ये. या ठिकाणी वाक्यांचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर रिपोर्टेड वर्ब आहेत आणि कंजंक्शन ज्याला आपण कनेक्टिव्ह सुद्धा म्हणतो. तर या ठिकाणी आपण बघूयात की वाक्यांचे जे प्रकार आहेत, वाक्यांचे एकूण 5 प्रकार पडतात. एक तर ॲसरेटिव्ह सेंटेन्स ज्याला विधानार्थी वाक्य म्हणतात, त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य, त्याच्यामध्ये परत 2 प्रकार पडतात, WH आणि यस नो टाईप. त्याच्यानंतर आहे इम्पॅरेटिव्ह ज्याला आद्यार्थी वाक्य म्हणतात. त्याच्यानंतर आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य म्हटलं जातं आणि पुढचं आहे लेटनी सुरू होणारं वाक्य. आता डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना लक्षात घ्या की जी काही प्रोसेस आहे ती वाक्याच्या म्हणजे इन्व्हर्टेड डबल इन्व्हर्टेड कॉमा जो काही आहे तो स्टार्ट होण्या अगोदरच जर तुम्हाला ज्या काही बऱ्याच गोष्टी प्रोसेस करता आल्या तर मात्र तुम्हाला ते पुढचं जे दिलेलं वाक्य आहे ते अगदी इझिली समजू शकतं. तर या ठिकाणी आहे जर रिपोर्टेड वर्ब आपण बघूयात. ॲसरेटिव्ह सेंटेन्समध्ये सेड आणि टोल्ड आहे, त्याच्यासाठी वापरलं जाणं जे कंजंक्शन आहे किंवा कनेक्टिव्ह आहे तो दॅट आहे. त्याच्यानंतर आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये या ठिकाणी जो रिपोर्टेड वर्ब आहे तो WH असू दे किंवा यस नो टाईप असू दे, आस्क्ड येणार आहे. पण जर या ठिकाणी कंजंक्शन जो काही आहे तो WH वर्ड जर असेल, वॉट आहे, वेन आहे, हाऊ आहे, वेअर आहे, जे काही आहे तेच वर्ड त्या ठिकाणी ॲज अ कंजंक्शन म्हणून येणार आहेत. आणि जर यस नो टाईप क्वेश्चन असेल ज्याचं ॲन्सर यस किंवा नो येते तो क्वेश्चन रीड केल्यानंतर, तर त्याचा जो कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन आहे तो या ठिकाणी इफ येणार आहे.
त्याच्यानंतर आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचा जो काही रिपोर्टेड वर्ब आहे, ऑर्डर आहे, रिक्वेस्ट आहे, ॲडवाईस आहे, यापैकी काहीही एक तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्याच्यानंतर त्याच्यासाठी वापरलं जातं, त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन पद्धतीचे वाक्य येतात. पॉझिटिव्ह म्हणजे नॉट नसणारं वाक्य आणि निगेटिव्ह म्हणजे नॉट असणारं वाक्य. याच्यामध्ये आपण बघू शकतो की जो कनेक्टिव्ह आहे तो टू वापरायचा आहे, आणि जर तुम्हाला नॉट कळालं त्यातला तो जो निगेटिव्ह आहे तो नॉट टू हे कंजंक्शन वापरणार आहे. त्याच्यानंतर आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये तुम्ही बघू शकता की जो रिपोर्टेड वर्ब आहे तो एक्सक्लेम्ड असणार आहे, आणि त्याच्यासाठी वापरला जाणारा जो कनेक्टिव्ह आहे तो दॅट असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आहे तो म्हणजे लेटचं वाक्य. ज्या वाक्याची सुरुवात लेटनी झालेली असते त्या वाक्यामध्ये त्या वाक्याचा जो काही रिपोर्टेड वर्ब आहे तो सजेस्टेड असणार आहे, आणि त्याचा जो कनेक्टिव्ह आहे तो दॅट असणार आहे. लक्षात आलं. आणि या वाक्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की दॅट यांनी सुरुवात करायची. म्हणजे दॅट हा जो कनेक्टिव्ह आहे तो विधानार्थी साठी सुद्धा आहे, एक्सक्लेमेटरी साठी सुद्धा आहे, आणि लेटनी सुरू होणाऱ्या वाक्यांसाठी सुद्धा दॅट, या 3 ठिकाणी तो दॅट वापरला जातो. त्याच्यानंतर आज जो काही आहे WH वर्ड जो काही आहे तो WH क्वेश्चनला असणार आहे, आणि यस नो टाईपसाठी इफ असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इम्पॅरेटिव्हसाठी टू असणार आहे. मला वाटतं की तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्टचे जो काही चार्ट आहे तो चार्टच्या पद्धतीने मी छान पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला या ठिकाणी इनडायरेक्ट आणि डायरेक्ट स्पीच या ज्या काही गोष्टी आहेत, ही जी काही संकल्पना आहे ती व्यवस्थित समजली असेल. व्हिडिओवर आवडला असेल तर नक्की शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.